तर आज आपण शेवग्याच्या शेंगापासून जबरदस्त चवीची एकदम चविष्ट अशी रेसिपी पाहणार आहोत की तुम्ही 3 ते 4 भाकरीसुद्धा आवडीने खाल. तर त्यासाठी इथे मी 2 मोठ्या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर याचे जे साल आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर छोट्या-छोट्या आकारामध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत. तर हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने याचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर छोट्या-छोट्या आकारामध्ये हे अशा आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर एक लाईक करायलाही विसरू नका. तर हे अशा पद्धतीने जे शेवग्याच्या शेंगा आहेत ती मी आता कट करून घेते. तर इथे मी शेवग्याच्या शेंगा कट करून घेतलेल्या आहेत. जी काही त्याची सालं होती ती काढून घेतलेत आणि त्यानंतर कट करून घेतलेल्या आहेत. साधारणतः 2 मोठ्या शेवग्याच्या शेंगा इथे मी कट करून घेतलेल्या आहेत. आता एका कुकरमध्ये या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आणि या शेंगा बुडेल इतपत यामध्ये पाणी घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला फक्त एकच शिट्टी येईपर्यंत या शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत. त्याच्यापेक्षा जास्त शिट्ट्या आणू नका, नाहीतर मग शेवग्याच्या ज्या शेंगा आहेत त्या एकदमच विरघळून जातात. त्यामुळे फक्त आपल्याला याची एकच शिट्टी आणायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक शिट्टी आणू द्यायची. शेवग्याच्या शेंगा आपल्या शिजत आहेत तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात. थोडंसं सुकं खोबरं कट करून घेतलेलं आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीरीचे देठ घेतलेले आहे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे तीळ 1 चमचा. हलकंसं पाणी घालायचं आणि आपल्याला हे एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर हे अशा पद्धतीने याचं वाटण तयार करून घ्यायचं. अतिशय सिंपल साधी आपली ही रेसिपी आहे. झटपट होणारी रेसिपी आहे. तर हे त्यानंतर एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे. यामध्ये तेल चांगलं तापलं की बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा चांगला असा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आता यामध्ये कांदा लसूण मसाला 1 चमचा घातलेला आहे. त्यानंतर हळद पाव चमचा घालायचे. किचन किंग मसाला इथे मी 1 चमचा वापरते आणि लगेचच आपल्याला 2 ते 3 सेकंदानंतर हा जो मसाला आपण तयार केलेला आहे तो घालायचा आहे. म्हणजे आपले जे मसाले आहेत ते करपणार नाहीत. आता हा जो मसाला आहे तो तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे. साधारणतः 1-2 मिनिटं लागतील. तर इथे आपलं हलकं तेल सुटत आलेलं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर बऱ्यापैकी आपल्याला हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे जो काही आलं लसणाचा कच्चा वास असतो तो निघून जातो. तर आता हे छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाण्याचा कूट हा मी थोडा ओबडधोबड केलेला आहे. त्यानंतर यामध्ये ज्या आपण शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या घालायच्या आहेत. तर पाण्यासकट यामध्ये मी घातलेल्या आहेत. कारण पाण्यामध्ये शेवग्याच्या शेंगाची चव उतरलेली असते. तुम्हाला जर शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी बनवायची असेल तर हे जे पाणी आपण ॲड केलं होतं ते पाणी फक्त तुम्ही ॲड करू नका. फक्त शेवग्याच्या शेंगा घाला आणि पाणी जे आहे ते तुम्ही गव्हाचं पीठ मळण्यासाठी सुद्धा वापरू शकता. तर ही आपली सुंदर आणि अप्रतिम चवीची शेवग्याच्या शेंगाची रसाभाजी तयार झाली आहे. ही तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. अगदी 4 भाकरीही चढकाल इतकी चवीला अप्रतिम लागते. नक्की ट्राय करून पहा. आणि अतिशय साधी सिंपल पद्धतीने आपण ही शेवग्याच्या शेंगाची रसाभाजी बनवलेली आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना, फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि जाता जाता अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायलाही विसरू नका.